नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबद्दल सर्व ज्या काही पेपर तुम्ही दिलेले आहेत, तिन्ही पेपर ज्यांनी दिलेले आहेत किंवा 4 पेपर दिले, 6 पेपर दिलेत, जसं काही दिलेलं आहे त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. आय होप तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर लिहिला असेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय त्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि ज्यांनी शॉर्ट टर्म मध्ये सुद्धा अभ्यास केलाय त्यांनी सुद्धा, जसं मी सांगितलंय तशा प्रकारे नक्की पेपर लिहिला असेल अशी मला आशा आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने लिहिला असेल. तर हे जे आज जो पेपर झालेले आहेत, सर्व पेपर तुमचे संपलेले आहेत. ज्यांनी जीडीसीए ची परीक्षा पूर्ण म्हणजे 6 पेपरसाठी अप्लाय केलं होतं किंवा ज्यांनी काही पेपर्स जे आहेत म्हणजे समजा एखाद्याचा बॅक राहिला असेल किंवा एक्झाम्शन असेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या ज्यांचे पेपर झालेले ते आज संपलेले आहेत सर्व पेपर. तर यामध्ये तुम्हाला एक सांगायची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला कॉल करून सांगितलंय आणि प्लस जे विद्यार्थी आमच्या नोट्स घेतलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी, त्यांनी सांगितलं की सर तुमच्या नोट्स मधून बराच फायदा झालेला आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर अत्यंत महत्वाच्या नोट्स ठरलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने नोट्स होत्या आणि व्यवस्थित अभ्यास करून त्यांनी एक्झाम मध्ये उत्तरं लिहिलेली आहेत. तर हा जो पेपर आहे तुमचा नक्की कसा गेला, कशा प्रकारे तुम्ही पेपर लिहिले हे नक्की सांगा. फोन करा, आमची टीम आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीला रिस्पॉन्स करेल किंवा तुम्ही मेसेज करा. पण नक्की सांगा पेपर कसे गेले, सर्व पेपर कशा प्रकारे होते, तुम्ही सोडवले कसे, कुठे चुकलं असेल तुमच्याकडून. कारण काय होतं, गोंधळ होऊ शकतो काही ठिकाणी. तिथे मे बी फर्स्ट पेपरमध्ये तुमच्याकडनं काही कन्फ्युजन झालं असेल किंवा आजचा लॉचा पेपर आहे त्या सेक्शन मध्ये तुम्हाला थोडंसं वाटत असेल की अरे हा सेक्शन हा होता, हा सेक्शन तो होता, माझ्याकडनं चुकलं आहे वगैरे. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या सर्व गोष्टी नक्की सांगा. आणि अर्धवट उत्तरं ज्यांनी लिहिली असेल त्यांना असं वाटत असेल की अर्धे मार्क्स मिळतील वगैरे, असं काही नाहीये. जे काही त्यांना एक्झामिनरला जे काही वाटेल त्या पद्धतीने ते मार्क्स देतात. असं फिक्स नाही की तुम्हाला मार्क्स मिळेल नाही मिळेल. पण जर तुम्ही मुद्देसूद लिहिलं असेल किंवा जरी समजा एखादं आठवत नसेल आणि ते व्यवस्थित तुम्ही लिहिलं असेल, साधारणपणे 5-6 पॉईंट जरी लिहिले असतील तुम्ही, तरी त्यांना साधारणपणे मार्क्स काही ना काही तुम्हाला मिळतील त्यामध्ये. पण एज्युकेटेड गेसेस असणे महत्वाचे आहे किंवा त्या प्रश्नाला अनुसरून उत्तर असणं महत्वाचं आहे. किंवा दुसरं तुम्ही समजा सेक्शन 91 विचारला असेल तर तुम्ही सेक्शन 73 लिहिताय, मग ते त्यामध्ये जे आहेत ना त्यामध्ये मार्क्स मिळणार नाही तुम्हाला, कारण ते उत्तर चुकीचं आहे. चुकीचं उत्तर ज्यांनी लिहिलेलं त्यांना मार्क्स मिळणार नाही. आणि अंडरलाईन जर त्यांनी गाळलेल्या जागा व्यवस्थित लिहिल्यात, म्हणजे पूर्ण वाक्य लिहून गाळलेल्या जागा लिहायची असं करायचं आहे की नाहीतर नुसतंच गाळलेल्या जागा तुम्ही लिहाल तर ते नाही करायचं. पूर्ण वाक्य लिहायचं, जे प्रश्न दिले ते, आणि नंतर गाळलेल्या जागामध्ये अंडरलाईन करायचे जे काय आहे ते. ठीक आहे, या पद्धतीने उत्तर लिहायचे. हे ऑलरेडी मी सांगितलेलं होतं. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉलो केले, आता ते कोणी फॉलो केले, कसं केलंय हे मला नाही सांगता येणार. जर तुम्ही कळवलं किंवा तुम्ही मेसेज केले किंवा कमेंट्स केल्या त्यानंतरच मला या गोष्टी समजतील की तुम्ही ह्या गोष्टी अशा पद्धतीने प्लॅन केलेल्या आहेत. ठीक आहे, किंवा लिहिलेल्या आहेत थोडक्यात. तर आता जे पेपर झाले ते झालेत. आता त्याचा दुसरं काही चर्चा करून काही उपयोग नाहीये. या सर्व पेपरचं अनालिसिस किंवा उत्तर कसे असायला पाहिजे होते, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या पुढील व्हिडिओमध्ये येतील. प्रॉपरली कसं उत्तर लिहायला होतं, अपेक्षित कसं आहे, किंवा तुम्ही काय लिहिलंय, तुमच्या भाषेमध्ये किती लिहिलंय हे पण येईल. आणि प्रिव्हियसली जे काही प्रश्न होते ते पण थोडे मॉडिफिकेशन असेल अँसर मध्ये, पण प्रश्न जो आहे त्याला उत्तर जसं पाहिजे तसं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. सो त्या पद्धतीने तुम्ही लिहिलंय का, या सर्व गोष्टी तुम्हाला देणार आहोत आपण. तर पुढील सर्व व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त प्रमाणात फायदा होऊ शकतो. पण हे जे पेपर्स कसे गेले हे नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल की तुमच्या जे काही एक्झाम्स मध्ये काही गोष्टी आहेत किंवा प्रश्न कसे आले ते, या सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. सो त्यामुळे मी प्रॉपरली तुम्हाला ते एक्सप्लेन करू शकतो. आय होप तुम्ही हे सर्व पेपर्स जे आहेत ते चांगल्या पद्धतीने लिहिले असणार आणि व्यवस्थित तुम्ही लिहिले असणार अशी मला आशा आहे. जे काही रिझल्ट येईल तो आपण रिझल्टची वाट बघूया. बाकी ज्या काही गोष्टी असतील तुम्ही जसं लिहिलं असेल त्याप्रमाणे तुम्हाला मार्क्स मिळतील. आणि जीडीसीएच्या अन्य कोर्सेस बद्दल तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया तुम्ही कॉल करू शकता. जसे 10वी-12वी आहे ओपन स्कूलिंग, त्यानंतर डिग्री कोर्सेस आहेत, MBA आहे ऑनलाईन. ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की कॉल करून विचारू शकता. प्रॉपर व्यवस्थित इन्फॉर्मेशन दिली जाईल, तुम्हाला चांगल्या पद्धतीने गायडन्स दिलं जाईल. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.